आढाव काका त्यांच्या वर्षश्राद्ध विधीनिमित्त आपण या ठिकाणी जमलोय। का करायचं वर्षश्राद्ध, कुणी करायचं वर्षश्राद्ध, केलंच पाहिजे का वर्षश्राद्ध, नाही केलं तर काय होईल, बरेच त्या ठिकाणी प्रश्न आहे। पण मग वर्षश्राद्ध का करायचं, आपले शेजारी पाजारी करतात म्हणून आपण करायचं का, नाही। मग आपले सगळे सोयरे करतात म्हणून आपण करायचं का, तेही नाही। मग आपल्या वडलोपार्धांनी आपल्याला परंपरा घालून दिली म्हणून आपण करायचं का, तर याचंही उत्तर नाहीच येतं। मग वर्षश्राद्ध का करायचं, तर गेलेल्या व्यक्तीचा जो काही 12 महिन्यांचा प्रवास चालू आहे, मात्र तो प्रवास आजच्या दिवशी थांबून मात्र आज शेवटच्या क्रमांकाचं जे पिंडदान आहे, 16व्या क्रमांकाचं पिंडदान, त्या पिंडदानाचं तर्पण करण्याकरता गरुड पुराणात जसं वर्णन आलेलं आहे, डाव्या हाताच्या अंगठ्याने आम्ही ते तर्पण करत असतो। आणि मग त्या वर्षश्राद्धाच्या पिंडदानाच्या विधीनिमित्त या ठिकाणी मग आपण सर्वजण जमलेले आहोत। आता प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो, वर्षश्राद्ध करायचे, पिंडदान करायचं इथपर्यंत बरोबर आहे। या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रिकेमध्ये आपण पाहिलं, काकांच्या पश्चात 4 चिरंजीव, 4 मुलं त्यांच्या कुटुंबामध्ये आहे। मग गरुड पुराणाच्या 7व्या अध्यायात जसं वर्णन आलेलं आहे तसंच्या तसं मी आपल्या समोर मांडते। गरुड पुराणाच्या 7व्या अध्यायात गरुड भगवान परमात्म्याला विचारतात, हे भगवंता, एखाद्या व्यक्तीने जर चुकून त्याच्या हातून काही पातक घडलं, कुणाच्या संगतीत येऊन जर काही चूक त्याच्याकडनं घडली तर त्याचं प्रायश्चित्त त्याने कसं करावं। मग भगवान परमात्मा गरुडाला समजून सांगतात, गरुडा तू फार मानव देहाच्या हिताकरिता फार महत्वाचा प्रश्न विचारलाय, म्हणे मग ऐकून ठेव। एखादी व्यक्ती गेल्यानंतर, लक्षपूर्वक ऐका, एखादी व्यक्ती गेल्यानंतर ती व्यक्ती स्वतःच्या पश्चात पुण्यकर्म करू शकत नाही, करेल का। एखादी व्यक्ती गेल्यानंतर, मरणानंतर, निधनानंतर स्वतःच्या प्रित्यर्थ पुण्यकर्म करू शकेल का। आढाव काकांनी जर ठरवलं, जोपर्यंत जीवन जगत होतं तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी सर्व्हिसमध्ये जीवन आपलं वाया गेलं म्हणा, किंवा सर्व्हिसमध्ये आपलं अल्प आयुष्य, अर्ध आयुष्य निघून गेलं, मग त्यामध्ये त्या सेवेमध्ये असताना कुठल्याही प्रकारची पुण्यकर्म करता आली नाही। मग पुण्यकर्म काय, तर दान धर्म असतील, त्या ठिकाणी ज्ञानदान असेल, कीर्तन असेल, भजन असेल, प्रवचन असेल, अनेक धर्मकार्य त्याला म्हणता येईल। मग ही धर्मकार्य भगवंताचं नामचिंतन, नामघोष करता आला नाही बुवा, लक्षात येते ना मी काय म्हणते। इहलोकात जोपर्यंत होतो तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा नामघोष भगवंताचा करता आला नाही, कारण इहलोकामध्ये असताना भरपूर व्याप मागे होता। 4 मुलं, त्यांच्या पाठीमागे असणारा व्याप, आज अमक्याच्या लग्नाला जायचे, उद्या तमक्याच्या साखरपुड्याला जायचे, वर्षश्राद्धाला जायचे, अमुक दमुक वगैरे वगैरे वगैरे। इहलोकात आहे तोपर्यंत भरपूर व्याप मागे होता, मात्र आता माझं निधन झालंय, माझा मृत्यू झालाय, मग मी स्वर्गात गेल्यानंतर कीर्तन करू शकतो, कीर्तन ऐकू शकतो, असं कोणी ठरवलं, गेलेल्या व्यक्तीने। मग सांगितलं स्वर्गामध्ये आम्ही कीर्तन करूया, मग कीर्तनकार महाराजांनाही वरती बोलूया, कीर्तन ऐकण्यासाठी शक्य आहे का ते, ऐकताय ना तुम्ही, झोपलेले नाही ना। जर गेलेल्या व्यक्तीने ठरवलं आहे तोपर्यंत, इहलोकात आहे तोपर्यंत पुण्यकर्म करता आली नाही, नामघोष भगवंताचा करता आला नाही, मग मृत्यूच्या नंतर स्वर्गामध्ये आपण या सगळ्या गोष्टीचा उपभोग घेऊया, नवे नवे नामघोष भगवंताचा करूया, भगवंताची त्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करूया, असा जर गेलेल्या व्यक्तीने विचार केला तर ते शक्य आहे का, करू शकेल का, नाही। वर्णन असं आलेलं आहे गरुड पुराणामध्ये, गेल्यानंतर व्यक्तीला डाव्या हात आपलं अंगठा एवढा देह प्राप्त होतो, मग त्याने तो कुठले पुण्यकर्म करणार नाही। मग सांगायचंय काय, गरुड पुराणाच्या 7व्या अध्यायात वर्णन करतात भगवान की गेलेली व्यक्ती पुण्यकर्म करू शकत नाही ना, मग त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांनी आजच्या दिवशी मात्र हे पुण्यकर्म करायचे आहे। विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल 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 विठ्ठल। मग त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारानेच का करायचे, त्यांच्या मुलांनीच का करायचे, तर याचंही वर्णन आलेलं आहे। गरुड पुराणात सांगतात भगवान, पुन नाम त्रायते इति पुत्रः, पुन नावाच्या नरकात जाण्यापासून जे पुत्र आपल्या आई वडिलांना, आपल्या पितरांना वाचवत असतात ते खरे पुत्र। मग पुत्र याचा अर्थ फक्त मुलगाच होतो असं नाही, तर पुत्र याचा अर्थ मुलगी सुद्धा होतो। जे मुलं आपल्या आई वडिलांना पुन नावाच्या नरकात जाण्यापासून वाचवतात ते खरे पुत्र। मग तो मुलगाही येतो आणि मुलगी येतं। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक चुकीचा संदेश पोहोचलेला आहे की आई वडिलांचा जो काही विधी आहे, अंत्यसंस्कार असेल, आणखीन त्या ठिकाणी पिंडदानादी तर्पणादी विधी असतील, ते फक्त मुलांनीच करायचे, असा गैरसमज आपल्याकडे पसरलेला आहे। तसं काहीही नाही। पुन्हा मात्र येते इति पुत्र, आम्ही इतक्यातच वर्णन केलं। जर कुळामध्ये मुलगा नसेल, जर कुळामध्ये मुलगा नसेल, पुत्र नसेल,
तर त्या आई वडिलांचं पितरांचं जे काही पिंडदानादी विधी आहे ते मुली सुद्धा करू शकतात. पण मात्र गेलेल्या पितरांचा जो पिंडदानाचा विधी आहे, मात्र त्या ठिकाणी जे तर्पणादी विधी आहे, ज्या सद्गती प्राप्त होण्याकरता विधी केले जातात ते झालेच पाहिजे. कुणाच्या हातून का होईना पण झाले पाहिजे. मग गरुड पुराणाच्या 7व्या अध्यायात भगवान सांगतात, एक बब्रुवाहन नावाचा राजा आहे. तो बब्रुवाहन नावाचा राजा शिकारी करता गेला जंगलामध्ये आणि तिथे गेल्यानंतर मात्र एका हरणाच्या मागे धावू लागला. धावून धावून दमला. झाडाच्या एका पिंपळाच्या झाडाखाली बसला विसाव्यासाठी. बसल्यानंतर मात्र त्याच्या शेजारी एक पिशाच्य योनीतील देह पडलेला होता. मी वर्षश्राद्धाचं महत्व आपल्याला सांगणारे आणि मग अभंगाकडे आपण वळूया. मग त्या पिशाच्य योनीतील देह पडलेला होता. राजा अचानक बसला. राजा घाबरला. राजा घाबरून आता पळणारच, तेवढ्यात तो पिशाच्य योनीतील देह बोलू लागला. आता राजा आणखीन घाबरला. पिशाच्य योनीतील देह म्हणजे कसा? त्याची केस वाढलेली, त्याची नख वाढलेली, भयंकर अशी त्याची भूतासारखी अवस्था. असा तो देह त्या ठिकाणी पडलेला पाहून राजा घाबरून निघणारच, तेवढ्यात तो देह बोलू लागला, राजा घाबरू नकोस, राजा घाबरू नकोस, माझा मृत्यू झालाय. तो पिशाच्य योनीतील देह बोलू लागला, माझा मृत्यू झालाय, पण माझा मृत्यू झाल्यानंतर माझ्या पश्चात माझ्या देहावर कुठल्याही प्रकारच्या उत्तर क्रिया झाल्या नाही, म्हणून मी अद्याप या इहलोकातच भटकतोय या पिशाच्य योनीतील देहामध्ये. मग राजाने सांगितलं, मी काय करू शकतो? म्हणे काही नाही राजा, माझ्या पश्चात माझ्या पोटी कुठल्याही प्रकारचा पुत्र नाही. पुत्र याचा अर्थ मुलगाही नाही मुलगी नाही, म्हणून माझ्या पश्चात माझ्या कुठल्याही प्रकारच्या उत्तर क्रिया झाल्या नाही, पंचक्रिया विधी झाला नाही, दशक्रिया विधी झाला नाही, 13व्याचा विधी झाला नाही, शेवट वर्षश्राद्धाचा सुद्धा विधी झाला नाही, म्हणून मी अद्याप या इहलोकातच भटकतोय. मग राजाने सांगितलं, मी काय करू शकतो? म्हणे राजा हा प्रजेचा पुत्र असतो, राजा हा प्रजेचा पालक असतो. राजाच्या ठिकाणी प्रजेने सर्वच नाते लावले तर ते लागू होतात, म्हणून तू माझ्या पश्चात माझ्या उत्तर क्रिया कर. राजाने सांगितलं, ठीक आहे. राजा घरी गेला. कणकेचा पुतळा बनवला. त्या कणकेच्या पुतळ्यावर अंतिम संस्कार केले. 3ऱ्या दिवसाचा विधी केला, 5व्या दिवसाचा विधी केला, 10व्या दिवसाचा विधी केला, 13व्या दिवसाचा विधी केला, शेवट 16व्या क्रमांकाचं पिंडदान म्हणजे वर्षश्राद्धाचा म्हणजे आजच्या दिवसाचा विधी, आजच्या दिवसाचं पिंडदान, आजच्या दिवसाचं तर्पण ज्यावेळेला राजाने त्या पिशाच्य योनीतील देहाच्या प्रित्यर्थ केलं, त्यावेळेला त्या पिशाच्य योनीतील देहाला सद्गती लाभली. हे वर्षश्राद्धाच्या विधीचं पिंडदानाचं महत्व. विठ्ठल 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 विठ्ठल. मग वर्षश्राद्धाच्या विधीचं महत्व आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. गरुड पुराण शास्त्रानुसार आजच्या दिवशी आपल्या गेलेल्या व्यक्तीबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांच्या मुलांनी, पुत्रांनी, पूर्ण परिवाराने श्रद्धायुक्त केलेलं पिंडदान म्हणजे वर्षश्राद्ध. श्रद्धायुक्त केलेलं कुठलंही कर्म हे श्राद्धच असतं, म्हणून आजच्या पिंडदानामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असावी. बऱ्याच पत्रिकेंवर पुण्यस्मरण असं लिहिलेलं असतं. प्रथम पुण्यस्मरण असं लिहिलेलं असतं, पण पुण्यस्मरण याचा अर्थ मग एक पुण्यस्मरण घातलं की आपल्याला ते वर्षानुवर्ष त्या तिथेला पुण्यस्मरण करावीच लागतात. पण मात्र वर्षाच्या दिवशी 12व्या महिन्याच्या दिवशी जो आपण श्राद्धाचा विधी करतो त्याला वर्षश्राद्ध विधी असंच लिहिलं पाहिजे. या पत्रिकेत ज्यांनी कुणी छापलंय त्यांना मनापासून धन्यवाद, कारण बऱ्याच पत्रिकेमध्ये पुण्यस्मरण असं लिहिलेलं असतं, पण या पत्रिकेत वर्षश्राद्धाचा विधी असं लिहिलंय, अतिशय योग्य आहे. म्हणून पूर्ण या आढाव परिवारानं आपल्या वडिलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवे आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मात्र या ठिकाणी या पिंडदानादी विधीचं नियोजन आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आता कुठलंही कर्म आलं म्हणजे कर्मात चूक ही होतेच. कर्म अतिशय सूक्ष्म सांगितलेलं आहे. कर्मामध्ये काहीतरी चूक आपल्याकडून होऊच शकते, बरोबर आहे की नाही? शास्त्र असं सांगतं, कर्म इतकं सूक्ष्म आहे की या सूक्ष्म कर्म करत असताना आपल्याकडनं काहीतरी चूक होऊ शकते. म्हणून या श्राद्धाच्या दिवशी सुद्धा हे श्राद्ध कर्म करत असताना, या श्राद्ध कर्माचा विधी करत असताना त्यातून आपल्याकडून काहीतरी बारीक सारीक चूक होऊ शकते. मग ती बारीक सारीक चूक माफ करण्यासाठी किंवा त्या बारीक सारीक चुकीला सांभाळून घेण्यासाठी भगवान परमात्म्याचा नामघोष, नामचिंतन जर आपण या ठिकाणी गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ केलं तर कदाचित त्या चुकलेल्या बारीक सारीक कर्मांचं सुद्धा आपल्याला चुकीची शिक्षा मिळणार नाही. म्हणून आज या वर्षश्राद्धाच्या विधीच्या दिवशी भगवंताच्या नामघोषाचं नियोजन आयोजन, या कीर्तन सेवेचं नियोजन आयोजन या आढाव परिवाराने केलेलं आहे. म्हणून आपण सर्वांच्याच सहमतीने या ठिकाणी अभंगाच्या भावार्थाकडे वळूया. विठ्ठल 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 विठ्ठल. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात,
इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. तसं जर पाहायला गेलं ज्या देहाची इच्छा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात आम्ही संत महात्मे करतोय, तसं जर पाहायला गेलं तर तो देह फार घाणेरडा आहे. देह फार घाणेरडा आहे. देहाच्या ठिकाणी 9 द्वार सांगितलेले, त्या 9 द्वारातून शरीरातील सगळी घाणच बाहेर पडते. असा नासका कुचका असलेला हा देह, आणि या देहाची इच्छा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात की स्वर्गातील देव करतात. किती नासका आहे हा देह. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे पूर्वी कीटकांचा सांधा, वरी चर्म घातले रे पूर्वी कीटकाचा साजा, रव रव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा, रव रव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा, स्वरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा, मरत हरिहरा शरण जाई गोविंदा, पर्येंदे मदाला सा सोहम गोजो रे बाळा, पर्येंदे मदाला सा सोहम गोजो रे बाळा. पडियेसी मदरसा सोहम जो रे बाळा, पडियेसी मदरसा सोहम जो रे बाळा. मग मदालसर आणि मदालसा प्रकरणामध्ये वर्णन करते की बाळा हा देह नाशवण आहे, नासका आहे, कुचका आहे. मग या देहाची इच्छा देवांनी करावे. नासका असलेला देह, किती नासका आहे हा देह. मौली स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा वर्णन करतात. आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणोनी तुवा झुंजावे पंडू कुमरा. भगवान परमात्मा ही वर्णन करतात. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरेनः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. भगवान परमात्मा ही सांगतात, माऊली ही सांगतात की हा देह नासका आहे, कुचका आहे, नाश पावणे हा या देहाचा स्वभावच आहे. नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देहा जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान हो, खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान हो, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देहा, नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात हा देह नासका आहे, कुचका आहे, नाशवण आहे. प्रमाण द्यायची म्हटली तर असंख्य प्रमाण, असंख्य संत मांदियाळीमध्ये, संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतील की हा देह नासका आहे, कुचका आहे. मग तरीही या देहाची इच्छा करावी. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात तरी या देहाची इच्छा देवांनी करावी. एवढं असं आहे का या देहामध्ये.
काय या देहामध्ये एवढं? मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, या देहामध्ये आहे काय? तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. माऊली सांगतात, या देहाच्या त्या ठिकाणी आपल्याला मार्फत जी जन्ममृत्यूची येरझार सांगितलेली आहे ना, ती संपवता येईल याच देहातून. म्हणून या देहाची इच्छा देव करतात. आणखीन कशामुळे करतात? याची देही गडे देवाचे भजन, याची देही गडे देवाचे भजन, याची देही गडे देवाचे भजन, याची देही गडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही को, आणि कहे ज्ञान नाही को. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, का या देहाची इच्छा करतात? तर याची देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. या देहात आल्यानंतर जो आनंद इथे घेता येतो, जो नामघोष भगवंताचा इथे करता येतो, तो स्वर्गात करता येत नाही. म्हणून स्वर्गातील देव या देहाची इच्छा करतात. अभंगाचं पहिलं चरण. अनोखी चा देह, अनोखी चा देह, अनोखी चा देह, अनोखी चा देह, अनोखी देव इच्छिता ती पाहे. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, दुर्लभ असा हा मानव देह आम्हाला प्राप्त झाला, ज्या देहाची इच्छा स्वर्गातील देव करतात. मग तो देह आम्हाला प्राप्त झाला, आम्ही धन्य झालो. कसे धन्य झालो? कशामुळे धन्य झालो? तर या देहाला आल्यानंतर आम्ही भगवंताची शरणागती स्वीकारली, दास विठोबाचे झालो. जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी जीवावर 3 प्रकारचे ऋण असतात, त्यामध्ये एक भगवान परमात्म्याचं देवाचं ऋण आहे. मग जन्माला आल्यानंतर या जीवानं कुठेतरी शरण जावं, हे पहिलं कर्तव्य आहे जीवाचं. नाहीतर उगाचच जन्मी आला हेला असं होता कामा नये. जन्माला आलोय ना आपण, मग कुठेतरी शरण जाणं गरजेचं आहे. कारण हा जीव भगवान परमात्म्याचा अंश आहे. जसं गंगा नदी कितीही लांबून वाहत वाहत आली तरी तिला पुढे कुठे जाऊन मिळावं लागतं? सागराला जाऊन मिळण्यातच तिची पूर्णता आहे, त्यातच तिचं कल्याण आहे. मग त्याप्रमाणे एखादं लेकरू असेल, लेकराने कितीही कुठेही जाऊन फिरून आलं तरी लेकराने आईला शरण जाण्यातच लेकराचं कल्याण आहे, पूर्णता आहे.
मग त्याप्रमाणे भगवान परमात्मा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात हा जीव भगवान परमात्म्याचा अंश आहे आणि जन्माला आल्यानंतर या जीवानं तरीच जन्मायावे तरीच जन्मायावे तरीच जन्मायावे तरीच जन्मायावे तरी काय मायावे तरी काय मायावे तरी काय मायावे तरी काय मायावे दास विठोबाचे भावे 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 हा नाही तरी काय तोडी श्वान सुकरे बापुडी श्वान सुकरे बापुडी श्वान सुकरे बापुडी नाही तरी काय तोडी श्वान सुकले बापुडी श्वान सुकले बापुडी श्वान सुकरे योग्य आणि समर्पक या ठिकाणी प्रमाण महाराजांनी दिलेलं आहे यासाठी अभ्यास महत्वाचा आहे सांगायचा मुद्दा काय जर वेळेत जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याची शरणागती जर आम्ही स्वीकारली नाही तर काय होतं श्वान कुतरे बापुडी मग ते फार मोठा भयंकर प्रसंग येतो पुढे अवघड यमदंड बरोबर की यमाचे किंकर मारिती तोडिती जोडिती निष्ठुर भरपूर आहे सांगण्यासारखं भरपूर आहे म्हणून सांगायचा मुद्दा माझा काय वेळेत भगवंताला शरण जाणं हे जीवाचं पहिलं कर्तव्य आहे जर व्यावहारिक दृष्ट्या सांगायला गेलं जन्माला आल्यानंतर बालकाला माझ्या मते 5व्या-6व्या वर्षापासून सगळं कळायला लागतं देव काय चांगलं काय वाईट काय कुठे जावं कुठे नाही जावं काय खावं काय नाही हे सर्व 5-6 वर्षापासून मुलाला कळतं मग मुद्दा असा आहे की तेव्हापासूनच जर या इंद्रियांना वळण लावलं की बाबा रे शाळेतून आलास हातपाय धुऊ देवासमोर दिवा लाव शिवम करोती म्हण त्या ठिकाणी हरिपाठाचं एखादं चरण एखादा अभंग पाठ कर ज्ञानेश्वरीचं दर्शन घे श्रीमद भागवत गीतेचं दर्शन घे असंख्य ग्रंथ संपदा आमच्यासाठी उपस्थित करून ठेवलेली आहे मात्र त्या ठिकाणी परमार्थाची वाट त्यांना धरायला लावणं हे पहिलं आपलं कर्तव्य आहे कधीपासून सांगायचा मुद्दा माझा लक्षात घ्या बरं लहानपणापासून हा देह जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत जर देहाला वळण लावलं तरच म्हातारपणामध्ये आपलं त्या ठिकाणी सोय होईल अन्यथा मग म्हातारपणामध्ये भयंकर अशी अवस्था होते बरोबर आहे की नाही जर तरुणपणामध्ये या इंद्रियांना वळण आपण लावलं नाही तरुणपणामध्ये जर या वाचेला सांगितलं नाही बाई ग रामकृष्ण हरिवन गळ्यामध्ये तुळशीची माळ घाल हाताने भगवंताचं टाळी वाजून मुखाने नामस्मरण करा हे वळण जर आत्ता 4थी-5वी पासूनच जर लावलं नाही आणि मग तुम्ही म्हणाल 74-75ला ते करायचं तर ते शक्य नाही ते शक्य नाही मग 74-75ला जर आपण सांगितलं मग रामकृष्ण हरी म्हणा आणखीन काही म्हणा जरा आपल्याला राग येईल माझा बोलण्याचं पण वर्णन करते जर देह तरुण आहे तोपर्यंत देहाला इंद्रियांना वळण लावलं नाही आणि म्हातारपणामध्ये मग त्याला पार मारून जोडून एका ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होत नाही शक्य होत मग म्हातारं झाल्यानंतर जेव्हा आपली धुसफूस करतात ना हा इकडे सरका तिकडे सरका इथे बसू नका इथे बसू नका मग जेव्हा अशी अवस्था इकडे होती ना परिवारामध्ये जेव्हा परिवारामध्ये अशी अवस्था होते मग तेव्हा आपल्याला संत महात्मे आठवतात मग तेव्हा देव आठवतो मग तेव्हा पांडुरंग आठवतो तेव्हा असं वाटतं मग देवा तेव्हाच जर इंद्रियांना वळण लावलं असतं तरुणपणामध्ये तर बरं झालं असतं पण आपल्या हातातून तेव्हा वेळ गेलेली असते नाथ महाराज वर्णन करतात मज नाही हात पाय डोळा पडली झापड मज नाही हात पाय नाक मुख कळू लागले लाड आणि शेबुड श्वान परिगती झाली अवघे करीती हडहाड परिगती झाली अवघे करती हडहड तुम्ही संत माय बाप
मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परिगती झाली अवघे करीती हाड हे कोण म्हणतं म्हातारपणामध्ये 75-80 जेव्हा वय होतं तेव्हा मग आपली अशी श्वाना परिगती झाली श्वान याचा अर्थ कुत्रा प्राणी अशी होत असते मग तेव्हा जर आपण विनंती केली हे संतांनो मायबापांना मला त्या पंढरपुरापर्यंत न्या जाता येईल का नाही येणार म्हणून जोपर्यंत हा देह ताब्यात आहे तोपर्यंत भगवत चिंतन आम्ही केलं पाहिजे भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे भगवंताला शरण जाऊन जीवन जगलं पाहिजे नक्कीच जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अगदी वेळेत भगवंताला शरण गेलो जन्माला आल्यापासूनच आम्ही भगवंतांना आम्ही वेगळं असं मानलंच नाही जन्माला आल्याबरोबर मात्र त्या ठिकाणी आम्ही भगवंत नवे आम्ही जन्मालाच त्यासाठी आलो जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जन्मालाच त्यासाठी आलो भगवंताची भक्ती करण्यासाठी आलो आणि त्यांचं आपलंही काही वेगळं नाही आपणही त्याच कारणाने जन्म आलाय परंतु आपली थोडीशी हुकाचूक झाली एवढंच चुकाली या वर्म फेरा पडे आपली थोडीफार चुकामुक झाली एवढंच वर्माची आणि आपली चुकामुक झाली की मग 84 लक्षवीरच्या फेऱ्यामध्ये फिरत बसावं लागेल याची मात्र आपण नोंद घ्यावी मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात पण मात्र आम्ही वेळेत भगवंताचं नामचिंतन नामस्मरण करून भगवंताला प्राप्त करून घेतलो आम्ही धन्य झालो धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात आम्ही त्या भगवंताचं दास बनून राहण्यातच स्वतःला धन्यता मानतो विठ्ठल 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 मग याच देहातून आपल्याला भगवंताची प्राप्ती करता येईल नवे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये 5 चरणांचा अभंग येतो त्या 5 चरणांच्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज फार सुंदर वर्णन करतात हा देह आपल्या ताब्यात मिळालाय ना या देहाच्या मार्फत आपल्याला या देहाकडून जे पाहिजे ते करून देवे दिला देहा भजना गोमाता देवे दिला देहा भजना गोमाता देवे दिला देहा भजन गोमाता देवे दिला देहा भजन गोमाता तो या झाला फाटा बारीकेचा तो या झाला फाटा बारीकेचा हरिमुखी गाता हरबली जनता हरिमुखी गाता हरबली जनता हरिमुखी गाता हरबली जनता हरिमुखी गाता हरबली देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात या देहाकडून आपल्याला पाहिजे ते करून घेता येतं मग या देहाला सांगितलं सरपंच व्हायचंय होता येतं पाटील व्हायचंय होता येतं इंजिनियर व्हायचंय होता येतं डॉक्टर व्हायचंय होता येतं आमदार व्हायचंय होता येतं खासदार व्हायचंय होता येतं या देहाकडून पाहिजे ते करून घेता येतं देहाला सांगितलं त्या ठिकाणी भिकारी व्हायचंय ते होता येतं काय करायचंय ते आपल्या हातात आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात आमची इंद्रिय आमच्या ताब्यात होती आम्ही इंद्रियांच्या ताब्यात नाही तुका म्हणे दिले दोन्ही बरोबर आहे की नाही काम क्रोध बंदी काणी इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात आमची इंद्रिय आमच्या ताब्यात होती म्हणून आम्ही त्या इंद्रियांकडून जे पाहिजे ते करून घेतलं जी पाहिजे ती पदवी प्राप्त करून घेता आली कशाच्या मार्फत देहाच्या मार्फत कारण हा देह दुर्लभ आहे किती दुर्लभ आहे कबीर महाराज वर्णन करतात दुर्लभ मनुष्य जन्म है देहनो बारंबार तरुवर से पत्ता गिरे फिर न लगे डार कबीरा फिर न लगे डार एखादं झाडाचं पान तुटलं आणि ते पुन्हा चिकटवता येईल का एखादा असा फेविकॉक निघालाय का अजून येईल असं नाही मग कबीर महाराज सांगतात जसं झाडाचं पान तुटल्यानंतर ते जोडता येत नाही तसा हा देह मिळाल्यानंतर एकदा मिळालाय तो पुन्हा मिळत नाही कबीर महाराज स्वतःच्या जीवनातला एक प्रसंग सांगतात ते एका विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेले होते
त्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेलेले होते. तिथे असंख्य बायका आणखीन पाणी घेण्यासाठी आलेल्या होत्या. आता बायका आलेल्या होत्या, त्यातील एका बायकाने म्हणजे एका महिलेने नवीन नुकतीच नथ तिच्या नवऱ्याने तिला करून दिलेली होती. आणि मग आता बायकांनी सोनं नाणं केलं म्हणजे त्यांना विचारावं असं वाटतं, विचारावं बा कुणी केलं, काय कसं केलं, कधी केलं, बरोबर आहे की नाही. नाही विचारलं तर मग ते भयंकर असा स्फोट होण्याची शक्यता असते, राग येण्याची शक्यता असते. मग विचारावं बा ही साडी कधी घेतली, हा दागिना कधी घडवला, असं विचारावं असं आपल्याला आपली भाबडी आशा. आणि मग ती महिला त्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती जिथे कबीर महाराज पाणी पिण्याकरता गेले होते. तिला नुकतीच तिच्या नवऱ्याने नथ घडवून दिली होती. ती सांगत होती, बाई माझ्या पतीने माझ्या नवऱ्याने मला नथ केली आहे, नुकतीच केली आहे, एवढ्या ग्रॅमची आहे, एवढ्या तोळ्याची आहे, अमुक तमुक. आणखी नवऱ्याचं कौतुक सांगून झाल्यावर सोनाराचंही कौतुक सांगत होती दुकानदाराचं. म्हणे त्या दुकानदाराने तर फारच छान घडणावळ केली बाई त्याची, त्यामध्ये तो खडा तर फारच सुंदर बसवलाय. म्हणजे ती आणखीन असं कौतुक सांगत होती. कबीर महाराज लांबून तिकडनं त्यांचं कौतुक पाहत होते. अरे किती भाबडी आशा यांची. नवऱ्याचंही कौतुक सांगते, ज्याने नथ घेऊन दिलं त्याचंही कौतुक सांगते, ज्याने घडवलं त्याचंही कौतुक सांगते, पण ज्याने नाक हिला दिलं त्याचीच विसरीला पडलाय. केवढं दुर्दैव आहे. नथनी दी जिस यारने सुमिरत बार बार, नाक दिया जिस यारने भूल गई नार. विठ्ठल 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 विठ्ठल. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, एवढा पवित्र एवढा दुर्लभ देह आपल्या ताब्यात मिळालाय. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. 7 वर्षाची गणना, 7 वर्षाची गणना, 7 वर्षाची गणना, 7 वर्षाची गणना.